नमस्कार मित्रांनो, मी हर्षल आणि स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा पाते यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही नीट 2027 ची तयारी करत असाल, तर ही अपडेट तुमची स्ट्रॅटेजी बदलू शकते. ज्याप्रमाणे आता जेईचा पेपर होतो, त्याचप्रमाणे आता नीटचाही पेपर होणार आहे. नीट 2027 चा पेपर हा OMR बेस नसून तो आता CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. NTA आणि एज्युकेशन मिनिस्टर या दोघांनी मिळून आता ठरवलं आहे की नीट 2027 पेपर हा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि या बार जब हम परीक्षा नीट की करेंगे उसको कंप्यूटर बेस्ड टेस्ट करेंगे और एक माध्यम से देश के विद्यार्थियों को, देश के अभिभावकों को, देश की शिक्षा जगत से जुड़े सभी स्टेक होल्डर्स को मैं ये कहना चाहूंगा कि अगले साल निश्चित रूप में निर्भुल करेंगे, संभवतः कंप्यूटर बेस्ड टेस्ट की ओर जाएंगे। विद्यार्थी अभी से पुढेही तो कम्प्युटर बेस्ड टेस्टच होणार आहे. त्याआधी त्यांनी हाय लेवल कमिटीसोबत आधी चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याप्रमाणे जेईचे विद्यार्थी पेपर देतात, त्याचप्रमाणे आता नीटच्याही विद्यार्थ्यांना तो पेपर द्यावा लागेल. मग तुम्ही फ्रेशर असो किंवा ड्रॉपर असो, तुम्हाला आता 2027 पेपर हा CBT मोडमध्येच द्यावा लागेल. परंतु ही CBT मोड घेण्यामागचं कारण काय आहे? तर याचं मुख्य कारण एकच आहे की पेपर लीक थांबवणं. खूप तज्ज्ञांचं मत एकच आहे की पेपर लीक कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे कंपेन्सेट करता येतो. कारण जेव्हा फिजिकल पेपर असतो तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतानाच तो पेपर लीक होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. पण कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये ते रिड्यूस होतात आणि पेपर लीक होऊ शकत नाही किंवा होऊ शकतो पण तो चान्सेस हे कमी असतात. परंतु ह्या CBT मोडमध्ये ज्याप्रमाणे आता जेईचे 2 शिफ्टमध्ये पेपर होतात, त्याचप्रमाणे नीटचेही ते 2 शिफ्टमध्ये पेपर होईल का नाही, याची अजून बातमी किंवा नोटीस ऑफिशियल आलेली नाही आहे. भी मत आ रहा है कि इसको और कुछ नए तरीके से किया जा सकता है, क्या डिसेंट्रलाइज किया जा सकता है, किस भी एक प्रकार के मत आ रहा है। मैं आपके यापुढे लवकरच त्याची नोटीस येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाकी दुसरी चर्चा म्हणजे भरपूर न्यूज असे आले होते की नीट 2027 मध्ये एज लिमिट असणार आहे का? किंवा अटेम्प्ट लिमिट असणार आहे का? तर याबद्दल ऑफिशियल नोटीस काहीच आली नाही. म्हणजे 2027 साठी एज लिमिट पण नसणार आहे आणि अटेम्प्ट क्रायटेरिया सुद्धा नसणार आहे. तुम्हाला या CBT मोडबद्दल काय वाटतं? आपल्या कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.